नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. नाबर सरांशी गप्पा मारताना त्यांच्यातल्या बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्यात. त्या गोष्टी त्यांच्याकडनं ऐकताना आपल्यासमोर ते सगळं चित्र डोळ्यासमोर राहतं. म्हणजे ते सायन आणि सायन आमच्या रुग्णालयामध्ये सरांनी बरंच कामही केलंय. म्हणजे खरं तर तुम्हाला त्या हाऊस पोस्टची खूप हाऊस होती. म्हणजे तुमची ती इच्छाच होती. तर थोडं त्याबद्दल काही सांगाल का? माझी आधी एमडीची ऍडमिशन कशी झाली इथून सुरू करतो आणि मग मी तुला स्पष्ट गमती सांगतो की बीएमएस झाल्यानंतर आपण प्रॅक्टिस करायची आणि बाबांवरती जो काही आतापर्यंत दबाव होता की कसं होईल काय होईल हे आपण आणखीन काही करायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही. त्यामुळे मी माझी कुरार विलेजवर प्रॅक्टिस सुरू केली. एक दिवस शैलेश नाडकर्णी आले, मला म्हणाले की आपल्याकडे एमडीच्या ऍडमिशन्स होणार आहेत, तू द्रव्यगुणामध्ये हायएस्ट आहेस, युनिव्हर्सिटी टॉपर आहेस, तर तू तिकडे ऍडमिशन घे. मला काय आणखीन पुढे शिकायचं नव्हतं अजिबात. मी त्याला चहा दिला आणि त्याला सांगितलं की तू निघ, मला पुढे काही शिकायचं. तो म्हणाला अरे तू ऐकून तर, म्हटलं ऐकायचंच नाहीये, मी कधी कमवतो आणि हातभार लावतो घराला, अशी माझी परिस्थिती होती. या माणसाने काय करावं, हा सरळ तिकडून उठला आणि बँड लागला. आता शैलेश नाडकर्णी हे एक मोठं प्रस्त, तसं हुशार सज्जन वगैरे असं, म्हणजे जेवढा विश्वास आमच्यावर नाही तेवढा माझ्या मित्रांवरती, अशी घरातली परिस्थिती होती. तर त्यांनी जाऊन बाबांना सांगितलं की त्याला ऍडमिशन मिळणार आहे आणि तो नाही म्हणतोय. एवढी टाकली त्यांनी ठेणगी आणि तो केला. रात्री आलो, जेवायला बसलो एकत्र. बाबा म्हणाले उद्या जायचं आणि फॉर्म भरायचा. म्हटलं कसला? तर एमडीचा. म्हटलं अरे बाबा 3 वर्ष जाणार. ते म्हणाले आता तुम्ही, म्हटलं आता प्रॅक्टिस सुरू केली, आता कुठे 4 पैसे मिळायला लागलेत आणि परत शिकायला जायचं म्हणजे काय? ते म्हणाले आयुष्यात पैसे मिळतील, एमडी डिग्री विकत नाही घेता येणार. बघा लक्षात ठेव, खरंच नाही घेता. आणि सायनला त्यावेळेला एमडी करत असताना हाऊस पोस्ट करणं हे गरजेचं. माझ्या बरोबर अनेक हाऊसमन होते, अनेक विचारांचे होते. बरं, ती हाऊसमन रूम म्हणजे कशी होती, तर वरून त्याच्यावरती सगळं असं पडायचं, लाकडावरून चालणाऱ्या मुंग्यांचे ते भुसा वगैरे असेल तो पडायचा. मग आम्ही असे चादरी लावायचो त्याला की ते पडू नये. एक पंखा होता, इथे एक कॉट, इकडे एक कॉट. या कॉटवरती मी शैलेश, त्या कॉटवरती आमची मित्रमंडळी म्हणजे विनू पाटील, आपला नित्या आता आपल्यामध्ये नाही, किंवा संतोष वगैरे, हे मुटकुळं करून तिकडे झोपलेले असायचे. आणि एक पंखा होता असा टेबल फॅन फिरणारा, निवांत होता. काही वात वगैरे म्हणजे वारा त्याच्यातून येण्याची काही शक्यता नव्हती. पण रात्री झोपताना कोणीतरी तो आपल्याकडे करून घ्यायचा, थोडासा वारा लागायचा. दुसऱ्याला जाग आली की तो लातेने त्याला पंख्याला परत आपल्याकडे फिरवायचा. असं हे त्याला लाथा मारून आपल्याकडे हवा घेणं चालू असायचं. आणि विहिरीच्या बाजूला ते होतं, हाऊसमन रूम होती. छान, बाकी सगळं छान होतं. सगळं जेऊ खाऊ घालणं हे कामच सर करायचे. विहीर होती, विहिरीमध्ये मासे होते. गळ टाकून मासे पकडायचो, मासे भाजून खाणं वगैरे हे सगळं. म्हणजे सरांना अजिबात आवडत नव्हतं. पराडकर सरांना कधी त्याचा थांग पता नव्हता, पण आम्ही ते करायचो. तिकडच्या कर्मचाऱ्यांना पण द्यायचो, आम्ही पण घ्यायचो. आणि त्याच्यामध्ये विनायक पटेल एक्सपर्ट होता. कालांतराने हाऊसमन जसे बदलत गेले तसे मला सिनियर असलेला उदय लिंबूकर हा हाऊस पोस्ट करायला आला. त्याला गायनॅकचं थोडं शिकायचं होतं, गावी प्रॅक्टिस करत होतं पण गायनॅकचं शिकायचं होतं. उदय लिंबूकर आला. उदय लिंबूकर चांगला डिलिव्हरी वगैरे वगैरे छान म्हणजे शिकण्याचा त्याचा कल होता. आणि शैलेश त्याला शिकवायला, शैलेश सगळ्यांना शिकवायला. म्हणजे खरी गोष्ट अशी
की उदय मला सिनियर, मी शैलेशला सिनियर, विनू पाटील शैलेशला सिनियर, अशी ती रँक होती. परंतु अभ्यासामध्ये काही झालं तर असे सगळे बसायचे आणि त्याच्यावरून विचारलं जातं की हे काय आहे, अमुक काय, आणि ती मंडळी पण त्याच्यामध्ये भाग घ्यायची. रविवारचा दिवस असला की काही कोण कन्सल्टंट येणारे नसायचे. त्यावेळी काय करायचं तर भोजनशाळेमध्ये कुंदाताई म्हणून होत्या खाडे, त्या सरांचं जेवण बनवायचं, सरांचं जे सोहळ्यातलं जेवण, त्याच्यामुळे सरांचं आहे. मग आम्ही कुंदाबाईंना पोहे आणून द्यायचो आणि सांगायचो की सरांच्या शिदा जो आहे त्याच्यातला मोहरी मीठ वगैरे जे आहे हे तुम्ही त्यातलं वापरा, हे कांदे, कारण सर काही कांदा खाणारे नव्हते, तर हे कांदे आणि हे पोहे आणि टोपभर पोहे करा. लिटरली एवढा मोठा टोप पोहे करून कुंदाताई आणून द्यायच्या. आणून दिल्या की हा एक मोठा थाळा घ्यायचा उदय, त्याच्यामध्ये ते ओतायचा पोहे. म्हणजे आता खायची तयारी झाली, मग तो सांगायचा राक्षसांनो आक्रमण. मग आम्ही सगळे राक्षस जे आहे ते त्याच्यात एकाच थाळ्यामध्ये सगळे राक्षस एकत्र आक्रमण करायचे आणि ते खायचे. वरती चहा वगैरे प्यायचं, वाह, पोट एकदम टाकायचं. हा अतिशय उत्कृष्ट जेवण बनवायचा. तर उदय तेव्हा काय करायचा की लुंगी लावायचा, धारावीत एक बेकरी होती, त्या बेकरीमध्ये जायचं आणि त्यांना सांगायचं की पाव मला असे पाहिजे. तर माणूस त्या पावाचे पैसे सांगायचा. हा त्याला सांगायचं की मी अमुक ठिकाणी काम करतो घरी, मला 2 रुपये तरी त्यात सुटायला पाहिजे, तर 2 रुपये कमी करतो. तो बेकरीवाला सुद्धा त्याला 2 रुपये कमी करायचा आणि ते पाव घेऊन यायचा. एकदा गंमत झाली, उदय ओपीडीला बसला होता डॉक्टर म्हणून आणि तो बेकरीवाला पेशंट त्यांनी विचारलं की आप इधर काय कर रहे? आता उदयची पंचायती सांगायचं शेवटी झालं की मी डॉक्टर असं ते केलं. आणि म्हणजे ही गमतीची गोष्ट. एक दिवशी आम्ही आलो तर असं घमघमाट येत होता. पराडकर सरांनी पण विचारलं की अहो त्या लिंबूकरांना तुम्ही इकडे बोलवलेत ते काय असे लसणाचे आणि कांद्याचे पदार्थ बनवायला बोलवलेत का? कधी जायचं खिडकीकडून तुमच्या तर ते तसे वास येतात उग्र. ह्यांनी सांगितलं की आपण एकदम छान आज एकदम मस्त बेत बनवलेला आहे. प्रत्येकाला अशा थाळ्या दिल्या त्यांनी आणि थाळ्यामध्ये त्यांनी तो मसाला आणि ते जे काय होतं बोनलेस चिकन ते त्यांनी घातलं. मला पाव दिले, आम्ही पावाबरोबर खाल्लं, एकदम झकास झालं होतं. बोनलेस चिकन आणायला पैसे कुठून आले याच्याकडे? कारण सगळेच आम्ही कफल्लक होतो. बोनलेस चिकन कसं काय, शक्यच नाही ना. तर जेवण झाल्यानंतर त्याला विचारलं की अरे उदय, हे बोनलेस चिकन कुठून आणलंस तू? तो म्हणाला नाही, काल पाव उरले होते ना, ते पाण्यात भिजवले, त्याचे गोळे केले. अशा वेगवेगळ्या गमती. त्याच्यामुळे त्या हाऊस पोस्ट वरती माझं विशेष प्रेम होतं. मी हाऊसमन होतो आणि व्हॉलीबॉल प्रेमी होतो. ते व्हॉलीबॉल खेळताना असे शॉर्ट वगैरे घातलेले असायचे आणि कधी डिलिव्हरीची केस आली की निर्मला सिस्टर मला बोलवायला पडायची की कर. म्हणजे शिक्षकाने शिकवलं त्याच्यापेक्षा जास्त निर्मला सिस्टरने शिकवलं असतं. सिस्टर जास्त शिकवतात. ड्रेसिंग आणि या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या असतात. तर मी तिकडे खेळत होतो. त्या पेशंटचा नवरा जो होता हा तिकडून जात होता. मी ते तसंच पॅन्ट चढवली, शर्ट घातला आणि मी लेबर रूम मध्ये गेलो. लेबर रूम मध्ये गेलो तर त्या माणसाने बाई वॉर्ड आहे म्हटलं, हा हो जरा. मी गेलो आतमध्ये, डिलिव्हरी वगैरे केली आणि बाहेर आल्यानंतर त्याला सांगितलं तुला मुलगा झाला? म्हणाला म्हटलं नाही, मी डॉक्टर आहे. त्यांनी माझ्याकडे खेळत होतं तिकडे बोट दाखवलं. म्हणजे खेळतानाची माझी जी काही अवस्था होती ती वेगळी होती, आतमध्ये लेबर रूमची वेगळी होती. शिकायला तर तिकडे भरपूर मिळालं, खूप. म्हणजे कामत सर हे असा कीस काढून घ्यायचे किंवा रात्री नाडकर्णी आणि आमची झागाझुगी व्हायची ट्रीटमेंट करून. त्याच्याने मी पण खूप शिकलो, शैलेशही खूप शिकला. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आम्ही दोघांनी एकमेकांना शिकवलं. त्याच्यामुळे हाऊस पोस्ट आजही माझ्या हृदयाचा एक हळवा कोपरा आहे.
पहिल्यांदी इथे आल्यानंतर काही सुधारणा केली असेल तर ती अशी की हाऊस रूम जी आहे, हाऊसमन रूम जी आहे ही चांगली करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या गमती आहेत त्याच्या. मग कधीतरी वरती पत्रे ना, त्याच्यामुळे ते गरम खूप व्हायचं. मग मोने माझ्या बरोबर होता हाऊस पोस्टला. तेव्हा ते कॉलेजमध्ये असे वेगवेगळे ग्रुप असतात ना, पण ते कधी असे भिन्न झाले नाहीत. खाली कॅफेमधून त्यांनी शिरा मागवला की तो सांगायचा, अरे चोरा चल शिरा खाऊया. कळलं काय? बाहेर 2 ग्रुप मधले, परंतु आतमध्ये शिरा खाताना आम्ही एकत्र. आणि मग मोने आणि मी आम्ही दोघांनी गवत वगैरे आणलं, ते पेंढा असतो तसा आणला, वरती तो पसरवला पत्र्यावरती, तो दोरीने बांधला, म्हणजे ती झोपडी कशी होते तशा पद्धतीचं केलं. त्याच्यावरती वेली वगैरे घातल्या आणि खालून आम्ही रविवारची बागेत पाणी मारायचो त्याच्यावरती. म्हणजे कुटी असते ना, तशी कुटी त्या पद्धतीची आम्ही तयार केली. बरं, कपडे काही खूप होते अशातला काही भाग नाही, 5-7 शर्ट असतील. शैलेशची आई शर्ट असे धुवून छान इस्त्री वगैरे करून, त्यावेळेला त्यांचा बारकू म्हणून एक त्यांच्याकडे कामाला होतं, त्याच्यावर पाठवून द्यायची आणि तो ती अशी कपड्याची चळक घेऊन यायचा. शैलेशचे कपडे आले की ते आपलेच आहेत. ताबडतोबीने त्यांनी एक शर्ट घातला, मी एक घातला, एक विनून घातला, असं करून ते शैलेशची आई म्हणाले, हल्ली तू काही दिवसाला 2-3 चेंज करतो का? पण त्यात म्हणजे तेव्हा फिट बसायची सगळ्यांना. हो, तेव्हा आम्ही जाडे नव्हतो. नाडगणीचं वजन माझ्यापेक्षा थोडंसं जास्त होतं. मला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पण शैलेशला जर सांगितलं, शैलेश भूक लागली, चपाती भाजी खावे, नाहीये भूक, पाणीपुरी खावे, हो, पाणीपुरी, शेवपुरी वगैरे असं एकदम चमचमीत वगैरे काय असेल तर ते त्याला आवडीची गोष्ट. आणि बाकीची ही मंडळी होतीच, विनायक पाटील वगैरे. त्याच्यामुळे त्या याच्यामध्ये खूप मजा केली. आमच्या बरोबर एक हाऊसमन होता, म्हणजे मी नाव सांगणार नाही त्याचं, बरोबर नव्हतं तो. रविवारच्या दिवशी ते शॉर्ट पॅन्ट घालून तो कपडे धुत होता. आणि कुठून तरी नागराळ सर पेशंट बघायला म्हणून आले हॉस्पिटलमध्ये. तिकडून निरोप आला की नागराळ सर आले. नागराळ सर आले तसं म्हटल्यानंतर हा उघडाच होता आणि खाली ते तेवढी चड्डी होती. यांनी वरती ऍप्रॉन घातला आणि तो धावत सुटला. रे बोललो, खाली तर धावतोच कुठे असं. या हसण्यामध्येच म्हणजे आम्ही एवढे हसलो की आयुष्य, ते हसणं जे आहे हे आयुष्यभर पुरेल. ते भांडण जे आहे, त्यावेळी केलेली, विषयांवरून केलेली भांडणं जी आहे, म्हणजे मला आठवतं की स्वेदस्य क्लेद विद्रुदी आणि स्वेदस्य केश विद्रुदी असे 2 पाठ आहेत. तर मी पाठ केलं होतं त्याच्यामध्ये स्वेदस्य केश विद्रुदी. शैलेश म्हणाला नाही, हे स्वेदस्य क्लेद विद्रुदी आहे. शक्यच नाही बोललो, माझं पाठ केलेलं माझं चुकणारच नाही. तर मग आम्ही पराडकर सरांकडे गेलो की सर काय याच्यातला निर्णय सांगा तुम्ही, क्लेद आहे की केश आहे? तर ते म्हणाले, नाडकर्णी काय म्हणतात? तर नाडकर्णी क्लेद म्हणतात. मग तुम्ही त्यांना चहा काय, वडा पण द्या. अरे बोले, ही पार्सल मी पाठ केलेला आहे. मग त्याने वरून कुठेतरी वृद्ध वाघवट काढला, उघडला आणि मला दाखवलं. हेमाद्री आणि याच्यामध्ये जो वाद झाला होता क्लेद आणि केशचा, त्याच्यानंतर तो नाबर्णी नाडकर्णीमध्ये झाला. तो त्या हाऊस, अशी हाऊसपोस्टची मजा. नाही, खरंच म्हणजे आता गप्पा मारताना मला कळलं की तुमच्यासाठी ते हाऊस पोस्ट मध्ये जगलेले क्षण का म्हणजे ती हाऊस तुमच्यासाठी का मोलाची होती. आणि खरंय मित्रांनो, म्हणजे कधी कधी आपण बोलतो ना की हौसेला मोल नसतं. आज मला वाटतं ह्या गप्पांमधून तुम्हालाही पटलं असेल की खरंच हौसेला मोल असतं. तर जर हा एपिसोड तुम्हा सगळ्यांना आवडला असेल तर आमच्या एपिसोडला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.